नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत झटपट मसाला मिरची। ही मसाला मिरची दिसायला जितकी सुंदर दिसते ना, खाण्यासाठी तितकीच अप्रतिम लागते। खूप कमी साहित्यात बनते आणि खूप चटपटीत लागते। तुम्ही ही भाकरी बरोबर चपाती बरोबरही खाऊ शकता। भाजीला जर एखाद्या वेळी भाजी बनवायचा कंटाळा आला तर, किंवा त्याचबरोबर वरण भात आणि खिचडी बरोबर तोंडी लावायला तर अगदीच बेस्ट आहे आणि टिफिनलाही नेऊ शकतात। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। तर मिरची बनवण्यासाठी मी इथे पाव किलो मिरची घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घेतली। आता ही मिरची आपण कापून घेऊया। तर ही कशा पद्धतीने कापायची मिरचीचे, आता ही मिरची मोठी मोठी आहे, तुम्हाला छोट्या मिरच्या मिळाल्या ना तरी चालेल। तर असे 2 तुकडे करून घेतले आणि सगळ्या मिरच्यांचे आपण असे 2-2 काप करून घेऊया, कारण मिरच्या मोठ्या आहेत म्हणून। त्यानंतर ह्या मिरचीला असे मधोमध काप करूया। एकाच साईडने मधोमध काप करायचे कारण यात आपल्याला मसाला भरायचा आहे आणि काप करताना अगदी काळजीपूर्वक करा, हाताला सुरी लागली नाही पाहिजे याची काळजी घ्या। आणि मग यातल्या बिया काढून टाकायच्या, जेवढ्या शक्य असतील ना तेवढ्या बिया काढून टाकायच्या। पुन्हा एक मिरची मी कापून दाखवते, हे बघा अशा पद्धतीने कापून घ्यायची आणि यातल्या बिया काढून टाकायच्या। म्हणजे मिरची आतून पूर्ण स्वच्छ करून घ्यायची, आपल्याला मसाला भरण्यासाठी मग ती सोपी जाईल। तुम्ही पहिल्या वेळी बनवत असाल ना तर पहिल्याच प्रयत्नात तुमची ही मिरची अगदी परफेक्ट बनेल। तुम्ही फक्त हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा आणि खाण्यासाठी तर खूप चटपटीत लागते, तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता। आता कुठलीही भरलेली भाजी म्हटलं ना तर आतला मसाला छान लागतो आणि वरचं आवरण फिक्कं लागतं। तर त्यासाठी सर्वात पहिले भरलेल्या भाजीसाठी जी भाजी आपण घेतो ना तर त्याला आतून असं मीठ चोळून घ्यायचं। मिठाने भाजीची चव वाढते, म्हणजे भाजी निचव लागत नाही। हे बघा, भाजी अजिबात बेचव लागत नाही। आता आपण सर्व मिरच्यांना मीठ लावून घेतलं आणि मिरच्या 10 मिनिट साईडला ठेवूया, तोवर मीठ छानपैकी मुरेल। आता आपण मसाल्याची तयारी करू। तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यात एकच चमचा म्हणजे एक छोटा चमचा तेल घेतलं, त्यात 1 चमचा जिरे टाकून घेऊ आणि 1.5 चमचा आपण धने टाकून घेऊया। त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेऊया आणि अर्धा वाटी खोबरं टाकून घेऊया किसलेलं। त्याचबरोबर अर्धी वाटी तीळ टाकून घेऊया। तीळ टाकणं टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेतला। कढीपत्ता पण टोटली ऑप्शनल आहे तुमच्याजवळ असला तर टाका, नाही टाकला तरी चालेल। आणि हे सर्व मसाले 1 ते 2 मिनिट छानपैकी भाजून घेऊया। तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे, खूप कमी तेलामध्ये आणि खूप झटपट ह्या मिरच्या होतात। आणि हळूहळू मसाल्यांचा रंग छानपैकी बदलत चालला आहे, म्हणजे मसाला छानपैकी भाजतो आहे आपला। अगदी 2 ते 3 मिनिटच लागतात मसाला भाजायला, फारसा वेळ लागत नाही। आता हा मसाला भाजला की आपण गॅस बंद करूया आणि मसाला संपूर्णपणे थंड करून घेऊ। मसाला आपला छानपैकी भाजलेला आहे बघा। आता गॅस बंद करूया आणि मसाला छानपैकी थंड करून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरला एक जाडसर ह्याचं वाटण तयार करून घेऊया। पण मिक्सरला वाटण्यापूर्वी आपल्याला यात अजूनही काही मसाले टाकायचे आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यात हा संपूर्ण मसाला ओतून घेऊ। त्यानंतर यात 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूया। मीठ आणि मिरची तुमच्या चवीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिरच्यांना चटपटीतपणा येण्यासाठी मी इथे अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। तर असा लिंबू पिळून घेऊया आणि मसाल्याचं एक जाडसर वाटण तयार करून घेऊ। आणि हा मसाला एकदा झाला ना तर तुम्ही या मसाल्यामध्ये कुठलीही भरलेली भाजी करू शकता आणि हा मसाला फ्रीजमध्ये ठेवला ना तर 8 ते 10 दिवस आरामशीर चालतो। आता या मसाल्यापैकी अर्धा मसाला मी ओतून घेतला आणि आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मीठ व्यवस्थित एकत्र करून घेऊ। असा मसाला बनवून ठेवला ना तर तुमच्या कामातही बचत होते आणि झटपट तुमचा स्वयंपाकही तयार होतो। आता एक एक मिरची घेऊ आणि त्यात छानपैकी हा मसाला भरून घेऊया। छानपैकी असा दाबून दाबून मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा।
एक एक करून आपण प्रत्येक मिरचीत आता मसाला व्यवस्थित भरून घेऊया। आणि असा मसाला करून ठेवला ना तर तुमच्या वेळेतही बचत होते आणि कामही झटपट होतात। आणि भरलेल्या भाज्यांसाठी हा मसाला अतिशय बेस्ट आहे। चला आता पुन्हा एकदा एक मिरचीत मी मसाला भरून दाखवते। अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या भरून घेऊया। सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता गॅसवरती एक पॅन ठेवला आणि त्यात अगदी एक छोटा चमचा तेल टाकून घेतलं। त्यानंतर एक एक करून सर्व मिरच्या आपण यात टाकून देऊ आणि 3 ते 4 मिनिटं सर्व बाजूने मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घेऊ, म्हणजे आपली चटपटीत भरलेली मिरची तयार होईल। 2 ते 3 मिनिटातच आपल्या सर्व मिरच्या तयार होतील। म्हणजे बघा किती झटपट रेसिपी आहे, ती पण किती कमी साहित्यात, जे घरात उपलब्ध आहेत त्यातच। शेंगदाणे, खोबरं किंवा तीळ यापैकी एखादी गोष्ट नसेल ना तर तुम्ही एखादी गोष्ट त्यापैकी स्किपही करू शकतात। आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आपण दुसऱ्या साईडने ह्या मिरच्यांना पलटी मारून घेऊ। एकदा दोनदा एक एक मिनिटाने फक्त मिरच्या पलटी करून घ्यायच्या, म्हणजे आपल्या तळलेल्या भरलेल्या मिरच्या तयार आहेत। खूप कमी तेलात आणि खूप झटपट ही रेसिपी होते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि हे बघा छानपैकी आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत। सर्व मिरच्या छानपैकी भाजल्या गेलेल्या आहेत किंवा तळल्या गेलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या सर्व मिरच्या काढून घेऊया। तुम्ही या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, वरण भाताबरोबर खाऊ शकता आणि टिफिनलाही देऊ शकतात। आता एका प्लेटमध्ये ह्या मिरच्या मी काढून घेते आहे आणि मी हाताने काढते, पण तुम्हाला जर हाताने जमत नसेल ना तर तुम्ही चमचा किंवा उलथण्याचा वापर करा, चटका बसण्याची शक्यता आहे। आणि बघा दिसायला किती अप्रतिम दिसत आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा त्या तितक्याच चवदार लागतात। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या झटपट रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।